नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 9, भगवान बुद्धांची निष्कलंकता. भंते नागसेन, भगवंतांनी संबोधीचा लाभ करून आपल्यामधील समस्त पापे जाळून टाकली होती की त्यापैकी काही शिल्लक राहिली होती? महाराज, समस्त पापे जाळून टाकल्यामुळेच ते भगवान बुद्ध झाले. त्यांच्यात पापाचा लवलेशही नव्हता. भंते, त्यांना कधीतरी शारीरिक पीडा झाली होती का? होय महाराज, एकदा राजगृह शहरात भगवान बुद्धांच्या पायात दगडाचा एक लहान अणकुचीदार तुकडा रुतला होता. तसेच एकदा त्यांना अतिसार सुद्धा झाला होता. एकदा वायूचा प्रकोप झाल्यामुळे स्थविर आनंद यांनी गरम पाणी आणून दिले होते. भंते, भगवान बुद्धाने समस्त क्लेश जाळून जर बुद्धत्वाचा लाभ केला होता तर त्यांना शारीरिक पीडा भोगाव्या लागल्या होत्या हे विधान खोटे ठरते. आणि त्यांना शारीरिक कष्ट भोगावे लागले होते हे विधान खरे मानावे तर त्यांनी आपले सर्व क्लेश जाळून टाकले होते असे केलेले विधान सपशेल खोटे ठरते. भंते, कर्मा वाचून कधी सुख दुःख होऊ शकत नाही. सर्व सुख दुःखाचे मूळ कर्म आहे हे सुद्धा एक कोडे आपल्या निदर्शनास आणून दिले आहे. आपण उलगडा करून समजून सांगावे. नाही महाराज, पण सर्वच वेदनांची मूळ कर्मात नाही. ज्या कारणांमुळे संसारातील सर्वच प्राणी मात्र सुख दुःख भोगतात त्याचीही 8 कारणे आहेत. 1. वायू प्रकोप होणे. 2. पित्त प्रकोप होणे. 3. कफाची वृद्धी. 4. सन्निपाताचा दोष उद्भवणे. 5. ऋतू बदल होणे. 6. खानपानात गडबड होणे. 7. नैसर्गिक इतर प्रभाव. आणि 8. आपल्या कर्माचे फळ. याच कारणांमुळे सर्व प्राणीमात्रास सुख दुःख भोगावे लागतात. महाराज, कर्माच्या फळाशिवाय सुख दुःखाचे दुसरे कारण असू शकत नाही असे मानणारे चुकीचे विधान करणार. भंते नागसेन, तरी पण याशिवाय दुसऱ्या 7 कारणांचे मूळही कर्मच आहे, कारण ते सुद्धा सर्व कारणांमुळेच उत्पन्न होतात. महाराज, जर सर्वच दुःखे कर्माच्याच कारणाने उत्पन्न होतात असे मानले तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारात विभक्त करता येणार नाही. महाराज, वायूचा प्रकोप होण्याची 10 कारणे आहेत. थंडीमुळे, उष्णतेमुळे, भुकेमुळे, तहानेमुळे, अतिभोजनामुळे, अधिक वेळ एकसारखे उभे राहिल्यामुळे, अति परिश्रमामुळे, अति वेगाने चालल्यामुळे, नैसर्गिक प्रभावामुळे आणि आपल्या कर्माच्या फळामुळे. या 10 कारणांपैकी पहिली 9 कारणे मागील आणि पुढील जन्मी आपला परिणाम घडवित नाही तर केवळ याच जन्मी परिणाम घडवितात. म्हणून सर्व सुखदुःखे कर्माच्याच कारणाने परिणामकारक ठरतात असे म्हणता येत नाही. महाराज, पित्ताचा प्रकोप होण्याची 3 कारणे आहेत. थंडी, उष्णता, अनियमित भोजन तसेच कफ वृद्धीची सुद्धा 3 कारणे आहेत. थंडी, उष्णता आणि खाण्यापिण्यातील दोष या तिन्हीपैकी एखादे जरी बिघडले तरी त्यामुळे वेदना होतात. ह्या वेगवेगळ्या वेदना आपापल्या स्वतंत्र कारणामुळेच होत असतात. महाराज, याप्रमाणे
कर्मफळामुळे होणारी दुःखे थोडी आहेत, परंतु अधिक दुःखे तर इतर कारणांमुळेच होणारी आहेत. तथापि मूर्ख लोक मात्र सर्व प्रकारच्या दुःखाची मुळे कर्मफळात आहेत असे समजतात. कोणाचे कर्मफळ कशात आहे हे भगवान बुद्धा वाचून कोणीही सांगू शकत नाही. महाराज, भगवान बुद्धांच्या पायास दगडाचा एक लहानसा अणुकुचीदार तुकडा लागून जी दुखापत झाली होती, ती वायू किंवा पित्तादी प्रकोपामुळे नाही, तर संयोगवश बाह्य कारणांमुळे झाली होती. महाराज, शेकडो हजारो वर्षापासून भगवान बुद्धांबद्दल देवदत्ताच्या मनात वैरत्व चालून राहिले होते. त्याच वैरामुळे देवदत्ताने एका पहाडाच्या उतारावरून खालच्या रस्त्याने चालत जात असलेल्या भगवान बुद्धांच्या डोक्यावर पडेल अशा बेताने फार मोठा धोंडा लोटला, परंतु मध्येच 2 धोंडे आडवे आल्यामुळे तो धोंडा त्यात अडकून राहिला. एवढेच की त्या धोंड्याशी टक्कर होऊन त्यातील एक लहानसा पापुद्रा उसळून भगवान बुद्धाच्या पायास लागून रक्त आले. महाराज, यामुळे भगवान बुद्धाला जे दुःख झाले ते एकतर त्यांच्याच कृत्यामुळे किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी कृत्यामुळे झाले असावे. याशिवाय तिसरे कारण असूच शकत नाही. जर एखादे बीज उगवत नाही, त्याचे कारण जमीन चांगली नसावी किंवा बीजातच काही दोष असावा. तसेच अन्न पचन होत नाही, याचे कारण पोटात काहीतरी दोष असावा किंवा अतिभोजन झाले असावे. हेच याचे कारण असू शकते. तद्वतच महाराज, भगवान बुद्धाला जे झालेले दुःख त्यांच्याच कृत्यामुळे किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी कृत्यामुळे झाले असावे. याशिवाय तिसरे कारण असूच शकत नाही. महाराज, भगवान बुद्धास त्यांच्या स्वतःच्या कर्मफळामुळे किंवा खानपानाच्या दोषामुळे कधीही दुःख झालेले नाही. हे खरे की इतर 6 कारणांपैकी कोणत्या तरी एकामुळे कधी शारीरिक पीडा होत असते. तथापि त्यामुळे भगवान बुद्धांच्या जीवनाचा अंत होईल इतकी शक्ती त्यात मुळीच नव्हती. महाराज, 4 महाभूतांपासून बनलेल्या या शरीराला थोडेफार सुख दुःख तर होतच असतो. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद.